पुण्यातल्या अर्ज माघारीवरून महाविकास आघाडीत जोरदार धुसफूस सुरू झाली आहे। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। तर या अर्ज माघारीची इनसाइड स्टोरी आता एबीपी माझाकडे आलेली आहे। बुधवारी वळसे पाटील शरद पवार यांच्या भेटीपासूनच प्रयत्न सुरू झालेले होते। वळसे पाटलांनी पवारांची भेट घेत उमेदवार माघारीची विनंती केली। वळसेंच्या भेटीनंतर श्रीकांत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। घोडेबाजार टाळण्यासाठी शरद पवारांची श्रीकांत पाटलांना माघारीची सूचना आली आणि शरद पवारांच्या या सूचनेनंतर अंतिम निर्णय त्यांनी श्रीकांत पाटलांवरच सोपवलेला होता। मित्रपक्ष काँग्रेसला माघारीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे। अखेरची काही मिनिटं शिल्लक असतानाच श्रीकांत पाटलांनी माघार घेतली आहे। मागच्या दारानं जिल्हाधिकारी कार्यालयात येत श्रीकांत पाटलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि त्यामुळेच त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनं आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, अत्यंत नाट्यमयरित्या हा सगळा अर्ज माघारीचा कार्यक्रम पार पडलेला आहे। पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि शेवटच्या क्षणी ही अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया कशी झाली? पडद्याच्या मागे तर नाट्यमय घडामोडी घडल्याच, मात्र आधी जे काही घडलं त्याला देखील नाट्यमय रूप प्राप्त झालं। हा अर्ज मागे घेण्यामुळे आपल्या सगळ्यांना आठवत असेल, श्रीकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः त्यांच्या प्रचाराची सूत्र हातामध्ये घेतली आणि त्या पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये गेल्या। काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि श्रीकांत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि त्यांना आपण निवडून आणायचं असं त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं। पत्रकार परिषद घेतली। मात्र बुधवारी वळसे पाटील हे सिल्वर ओकवर मुंबईला शरद पवारांना भेटायला गेले आणि त्या ठिकाणी श्रीकांत पाटील यांचा अर्ज मागे घेण्याची गळ त्यांनी शरद पवारांना घातली। शरद पवारांनी ती मान्य केली आणि श्रीकांत पाटील हे देखील लगेच त्यानंतर मुंबईमध्ये शरद पवारांना भेटले। श्रीकांत पाटील यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी घोडेबाजार होऊ नये यासाठी अर्ज मागे घ्या अशी सूचना केली। मात्र अंतिम निर्णय माझ्यावरती सोपवण्यात आला होता आणि मी आता माघार घ्यायचं ठरवलं असं श्रीकांत पाटील म्हणतायत। आणि काल अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही मिनिट उरलेले असताना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मागच्या दाराने जाऊन त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला, ज्यामुळे काँग्रेसने विश्वासघाताचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षावरती केलाय। या सगळ्या नाट्यमय घडामोडी ज्या घडल्या त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पुण्यामध्ये देखील विसंवाद पाहायला मिळाला। नक्कीच महाविकास आघाडीमधला हा विसंवाद किंवा एकमेकांमधला वाद, आरोप प्रत्यारोप हे आता चव्हाट्यावर आलेले आहेत। मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूयात। वहिनींनी फोन केला, पवार साहेबांना विनंती केली आणि अजितदादाच्या वहिनींनी फोन केल्यानंतर साहेबांनी थोडा विचार बदलला आणि घोडेबाजार होऊ नये आणि त्या दृष्टिकोनातनं पवारसाहेबांनी मला सांगितलं की हा निर्णय तुझ्यावरच आहे, हा निर्णय तू घे, पण यातनं घोडेबाजार होता कामा नये आणि आपल्याला सुनेत्रा वहिनींनी आपल्याला विनंती केली तर तू ठरव आणि मी ते ठरवलं आणि माघार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने पुण्याच्या जागेवर दावा केला आणि महाराष्ट्रातल्या 17 जागेमध्ये फक्त आम्हाला 2च जागा द्या, पुणे आणि साताऱ्याची, अशा प्रकारे मागणी केल्यामुळं काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मोठ्या मनाने या ठिकाणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाला सोडली। ही जागा ज्या ठिकाणी आम्ही लढून काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये लढते हा संदेश मतदारांना देणार होती, पण दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जागेचा फॉर्म भरला आणि आज तो अखेरीस माघारी सुद्धा घेतला। हा आमचा एक विश्वासघात आहे। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात झाला अशा प्रकारची या ठिकाणी आमची समजूत आहे। इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस आपल्या स्वबळावर लढण्याचा नारा निश्चित देईल। जेव्हा पैशाचा वापर एवढा मोठ्या प्रमाणात केला जात असेल आणि लोकांत चर्चा असेल 60 ते 70 कोटी रुपये फक्त तिकीट मिळण्यासाठी जर खर्च केले असेल आणि उद्या जाऊन अजून 50-60 कोटी रुपये खर्च करणार असतील तर कधी कधी जो उमेदवार असतो, जो सामान्य परिवारातला असतो, ते आकडे बघूनच तिथं कुठेतरी घाबरतो आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर अपक्ष उभा राहिलेला जो व्यक्ती असतो तो कदाचित उद्या जाऊन त्याला पाठिंबा दिला तर आपला फायदा जास्त होऊ शकतो
अशा परिस्थितीमुळे काही लोक माघार घेतात आणि काही लोक पाटीली सांगितल्यानंतर फक्त पुढच्या उमेदवाराला आपल्याला म्हणजे अपक्ष उमेदवाराला ताकद दिली तर निवडून येतो अशामुळे माघार घेतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.